नमस्कार मंडळी, तुम्ही फक्त मसूरच्या डाळीचं जर वरणच बनवून खात असाल तर ही झणझणीत आणि चमचमीत आमटी एकदा नक्की बनवा. तर चला, बनवायला अतिशय सोपी आहे. त्यासाठी इथे आपल्याला 1 कप मसूर डाळ लागणार आहे. आता ही डाळ एखाद्या मोठ्या बाउलमध्ये टाकून घ्यायची. तशीच आपल्याला ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर मसूर डाळ आपण इथे बाउलमध्ये टाकून घेतली. त्याचमध्ये भरपूर असं पाणी घालून 2 पाण्याने ही डाळ हाताने चोळून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना, अशा प्रकारे तुम्हाला ही डाळ हाताने चोळून व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला ती कुकरला लावून घ्यायची आहे. त्यासाठी इथे आपल्याला लागेल कुकर. आता ही धुतलेली डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया आणि डाळीवरती 1 इंच पाणी येईल इतकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पाणी कसं मोजायचं, तर डाळीच्या वरती 1 इंच पाणी यायला हवं. त्यानंतर यामध्ये तेल घालायचं, तशीच पाव चम्मच इतके हळद घालायची आहे. लाल तिखट घालायचं आहे. मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो तो पाऊण चमचा इतकी लाल तिखट घालून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे झाकण लावायचं आहे कुकरला आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तसं तर मसूरची डाळ एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा अगदी इझिली शिजल्या जाते. त्यामुळे तुम्ही हवं तर वेळ असेल तर कुठल्याही भांड्यात शिजवून घेऊ शकता. त्यानंतर इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर व काही कोथिंबीरीच्या काड्या, तसंच 1 इंच आलं, भरपूर सारा लसूण घालायचा आहे आणि अगदी थोडंसं खोबरं घातलेलं आहे यामध्ये बारीक कट करून. त्यानंतर 1 चमचा धने घालायचे आहे आणि पाव चम्मच इतके जिरे घालून घ्यायचे आहे. आता हे वाटण आपल्याला पाणी न घालताच असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपलं वाटण बनून तयार झालेलं आहे. वाटण कच्चं आहे तरी त्यामधून एकदम मस्त असा सुगंध आलेला आहे. आता कढई ठेवायची. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे. जिरेही चांगले फुलले की आपल्याला यामध्ये घालायचा आहे बारीक कट करून घेतलेला कांदा. तर पहा, कांदा इथे आपण टाकून घेतलेला आहे. कांद्याचं प्रमाण अगदीच थोडंसं ठेवलेलं आहे. फार जास्तही कांदा आपल्याला इथे घालायचा नाही. मीडियम साईजचा 1 कांदा बारीक कट केलेला आहे. आता हा कांदा चांगला थोडासा परतवू द्यायचा आहे. यामधला कच्चापणा जाईल इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पुढील इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहे. आता इथे भरपूर सारा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे पिकलेली मिरची असेल वाळलेली, तर ती मिरची जरूर इथे तुम्ही वापरायची आहे. 1 किंवा 2 मिरच्या तुम्ही वापरू शकता. तर इथे पाहू शकता कढीपत्ता टाकून घेतला, थोडासा मिक्स केला, त्यानंतर तयार वाटण घालून घेतलं. आता हे वाटणही आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं आहे. तसंच आपण वाटण कच्चं बनवलेलं आहे, त्यामुळे ते पूर्णपणे परतल्या जाईल इथपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. जेणेकरून या वाटणामधला पूर्णपणे कच्चापणा निघून जाईल आणि त्यामधून खमंग किंवा हलकासा छान असा सुगंध यायला लागेल. इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं. वाटण घातल्यानंतर तेल अजिबात दिसणार नाही, पण जसं जसं वाटण परतवेल तसं तसं आपलं वाटण तेल सोडायला लागतं. आता चला, झाकण ठेवून आपलं वाटण परततंय तोपर्यंत इकडे कुकरची वाफ काढून घेतली आणि मस्त अशी आपली ही मसूर डाळ शिजल्या गेलेली आहे, पाहू शकता. आता मसूर डाळ एकदम भारी शिजल्या गेलेली आहे, त्यामुळे तिला आपल्याला अजिबातच मॅश करून घ्यायचं नाही. अगदी हलकंसं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे पळीने. म्हणजे काय होतं की आपल्याला कळलं पाहिजे की ही आमटी कशाची आहे. आता पहा, इकडे 2 मिनटं झाकण ठेवलं. मस्त असा आपला मसाला ना परतल्या गेलेला आहे. मसाल्यामधून छानसा असा सुगंधसुद्धा यायला लागलेला आहे. म्हणजेच आपला मसाला मधला कच्चापणा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे किंवा परतल्या गेलेले आहेत. आता पूर्णपणे आपले मसाले परतले गेले, त्यामुळे यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. तर इथे पहा, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. तसंच मोठा चमचा आहे त्यामुळे अर्धा चमच्यालाही थोडंसं कमी घरगुती लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्यानंतर गरम मसाला, थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, पाव चम्मचलाही थोडी कमी. त्याचबरोबर गोडा मसाला यामध्ये घातलेला आहे. ही आमटी बनवत असताना गोडा मसाल्याचा वापर करून पहा, खरंच खूप भन्नाट आमटी तयार होते. हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर पहा, इथे आपण कमीत कमी तेलामध्ये ही आमटी चटपटीत कशी होईल याचाच प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कढईमध्ये कुठेही एक्स्ट्राचं तेल सुटलेलं दिसणार नाही. अगदी हलकंसं मसाल्यामधून दिसेल. आता सगळ्यात शेवटून 1 मीडियम साईजचा टॅमॅटो आपण इथे कट करून घेतला, तो देखील घालून घेत आहोत.
ही आमटी बनवत असताना इथे आपल्याला टॅमॅटो खूप शिजवून घ्यायचा नाही, त्यामुळे आपण इथे टॅमॅटो अगदी सगळ्यात शेवटून घातलेला आहे. आता फक्त हलकासा एक अर्ध्या मिनिटासाठी परतवून घेतला. त्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता तुम्हाला इथे डाळीची ही आमटी कितपत घट्ट पातळ हवी आहे ना, त्यानुसार इथे तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर इथे पहा, मस्त अशी आमटीमध्ये आपल्या प्रमाण जे आहे ते योग्य आहे. त्यामुळे यामध्ये आता आपण एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालणार नाही. तर मला इथे ही आमटी थोडीशी घट्टसर बनवायची आहे, त्यामुळेच मी इथे जास्त पाण्याचा वापर केला नाही. जशी जशी ही भाजी शिजेल ना, तशी तशी ती दिसायलाही सुरेख होते. तसंच अगदी घरभर वास पसरतो. अहो, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा असं वेगळं वाटतं की यांनी आज एवढं खास काय बनवलं, इतका भारी ह्या आमटीचा वास सुटतो. कारण वाट सुटल्यामागचं कारण काय आहे माहिती आहे का? ह्यामध्ये घातलेला बनवून हा कच्चा जो मसाला आपण वापरतो ना, त्या मसाल्यामुळे खरंच ही आमटी खूप छान होते. चला, बोलता बोलता इकडे माझी टिफिनची वेळ झाली होती. सरांची खूप घाई चालू होती की माझा डब्बा भर. म्हटलं चला त्यांचा डब्बा एकदा भरून द्यावा, म्हणून त्यांचा डब्बा भरून घेतलेला आहे, पाहू शकता. आता आपली पुढची शूटिंग कंटिन्यू करूया. तर मस्त अशी आपली आमटी तयार झालेली आहे. आमटी जशी थंड झाली ना, तशी तुम्ही पाहू शकता किती मस्त लाल चटक तिला कलर आलेला आहे. त्याचबरोबर चवीला अप्रतिम अशी झालेली आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली की नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तसं तर आपल्याला पावसाळ्यामध्ये चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं, तर अशा वेळेला तुम्हीही नक्कीच ही आमटी बनवू शकता. तर मसूर डाळीची बनवायला आमटी अतिशय सोपी आहे, एकदा नक्की बनवा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तसंच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. लाईक नंतर जो हाईपचा ऑप्शन येतो त्यावरती जाऊन हाईपचे पॉईंट द्या. 3 वेळेस तुम्हाला पॉईंट देता येणार आहे, त्यामुळे ते 3ही वेळेसचे तुम्ही पॉईंट देऊन टाका. आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि तुमची आमटी कशी झालती चवीला हे मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवनवीन आणि भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि कळवायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.